फरमान आणि वेल सुरू होत आहे. पहिला चेंडू टाकल्यानंतर टाइम देखील नोट केला जाईल. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण अल्पेश गायकवाड यांना पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत आणि इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. 7:32 या पहिला चेंडू डिलिव्हर करण्याच्या तयारीमध्ये लखन जाधव गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज. पहिलं षटक सेकंड इनिंग मधील आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय शतक चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करताना लखन जाधव, माय नेहमीच लखन. संघाच्या आरमात मात्र पूर्ण करू शकला नाही आणि 0वर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर प्रदीप ऑन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र फुलटा चेंडू, पंचांचा बिमर, नोचा इशारा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2+1 अशा प्रकारे 3 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. 3 धावेने या संघाचा अकाउंट देखील ओपन होतोय. SK स्पोर्ट्स महागिरी संघासमोर जे आव्हान आहे ते 45 धावांचं. पंचांचा बिमर, नोचा इशारा आलेला आहे आणि पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. फ्रंटलाईन गोलंदाज लखन जाधव ज्यांनी या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. अरमान हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. लखन जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला स्केड ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतोय. या सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज प्रदीप आणि सिंगलने संघाची धावसंख्या हलूच पुढे सरकते. धाव प्लेकडे 4 धावा. आपण सामना पाहतो या प्रिन्स 11 कासार ओढवली विपक्षी SK स्पोर्ट्स महागिरी या 2 संघामध्ये. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला अभिषेक आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हे नाव आपल्याला नेहमीच चर्चेत राहिलेलं पाहायला मिळते. आयुब शेख सामोरे जाईल गोलंदाज लखन जाधव याला. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला सेफ स्ट्रोक, चेंडू निघून जातो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार डाऊन द ग्राउंड चौकार. पुकारेने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 8 वर पोहोचते. चांगला चौकार पाहायला मिळतो या इम्रोज शेखच्या बॅट मधून.
मात्र अतिशय सुरेख फटका, चाबूक शॉट, चेंडू निघून जातोय कव्हर रिजन मधून सीमा पार, नेत्री दीपक चौकार, 2 में 2 ठोक डाले. दोन चेंडू मध्ये 2 चौकारामध्ये डील करताना आपण बघतोय सध्या इम्रोज. इथे मात्र चांगला चेंडू, यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज लखन जाधव पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर, दुहेरी अंकामध्ये 12 धावा, आव्हान येते 45 धावांचा. SK स्पोर्ट्स महागिरी संघ 45 या लक्ष्याचा पाठलाग करतोय. पहिले षटक मार्गस्थ लखन जाधव ज्यांनी या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं. मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. तर धावसंख्या झाली ती 13 आणि पहिल्या षटकासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की साडेपाच मिनिटे खर्च केलेले आहेत लखन जाधव यांनी पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी धावसंख्या SK स्पोर्ट्स महागिरी संघाची पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक लखन जाधव यांनी हाताळलं होतं आणि आता P2चं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रिन्स 11 कासारडोली संघाकडून आयुब शेख कडे सोपवण्यात आलेले. आयुब शेख दुसऱ्या टोकाकडून आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. P2चं दुसरं षटक आणि P2चं दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय आयुब शेख. आता मात्र एक आणखीन क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये पाहायला मिळतोय P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र वेगवान चेंडू, भन्नाट वेगावर स्वार होताना आपण बघतोय आयुब शेख पूर्णपणे चकित केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 13 धावा. निर्धाव चेंडूने सुरुवात आयुब शेख यांनी केलेली आहे. आपण सामना होतोय प्रिन्स 11 कासार ओढवली विपक्ष SK स्पोर्ट्स महागिरी या दोन नामांकित संघामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 44 धावा कासारडोली संघाच्या स्कोरबोर्डवर झलकल्या गेल्या. त्यांनी 45 धावांचं लक्ष इथे पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. शॉर्ट पॉइंट रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. सिंगल संघाची धावसंख्या 14 धावा. इम्रोज आणि प्रदीप ही जोडे मैदानामध्ये. इम्रोजच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आणि त्यानंतर थोडंसं इम्रोज याला देखील शांत ठेवलेलं आहे कासारडोली संघाच्या गोलंदाजाने. प्रदीप वैयक्तिक 3 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आयुब शेख पुन्हा एकदा तुरवरच्या टोकाकडून रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघतोय गोलंदाज आयुब शेख आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 1च धाव खर्च केलेले. कंट्रोल गोलंदाजी देखील पाहायला मिळते आयुब शेखच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 14 धावा. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे.
गॅप मोठा आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जातो या सीमा पार एक्स्ट्रा गोरीजन मधून हा चौकार. संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 18 धावा. चांगला फटका फावलांचा वापर करून हा फटका केला होता प्रदीप याने. रिव्हर्स फटका आणि इथे मात्र चिरून निघून जातोय या थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्याच्या बॅट मधून देखील सलगचे 2 चौकार पाहायला मिळतात आणि या चौकाराने धावसंख्येला देखील येतोय आकार. धावसंख्या डबल टू 22 धावा. दुसरं षटक मार्गच आहे. अभिषेक दुसरं षटकात आलतोय. रिव्हर्स फटका अगदी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे या सुरेख झेल आणि समाप्त होतो फलंदाज प्रदीप याचा खेळ. दुसरा फलंदाज बाद एसके महागिरी या संघाचा. स्पोर्ट्स महागिरी संघाची पाहायला मिळते धावफलकावर 22 धावा. टायमर पुन्हा एकदा ऑन केला जातोय. P1 आणि P2 ह्या 2 मॅन्डेटरी पाऊल प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. न्यू बॅटर चेतन आहेर ज्यांनी या गोलंदाजी करताना दुसरं षटक हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने इन 3 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट देखील प्राप्त केला होता, तोच खेळाडू आता मात्र 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी राहिली होती. पाहूया फलंदाजीमध्ये महागिरी संघाकडून चेतन अय्यर कशी कामगिरी करेल. तशी महागिरी संघाची बॉलिंग करताना नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिड ऑफ रिजन मध्ये. मिड ऑफला क्लिअर करू शकला नाही फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 22 धावा. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा 2 षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. आव्हान आहे ते 45 धावांचं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निर्धाव चेंडू. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष सावले आणि पुढील संघाने देखील तयारीत राहायचं आहे. आज आपण अनेक दिग्गज संघाने इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नितीन इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. 55 इशारा वाईट साईड येतोय. यामध्ये विजय संघ विपक्ष आपण पाहणार आहोत राम एलेवन सावले, त्यानंतर जयबजरंग धावले बे विपक्ष आरके बिल्डर्स टेंबोली. व्हॉट अ मॅच. पॉवर ऑफ टायटन्स आजच्या दिवसामधील एक
आणखीन मोठा सामना पाहायला मिळेल. इथे मोठा फटका केला इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल कॅरी करू शकला नाही. F6 आपण पाहतोय हात आया लेकिन मुंह नाही लगा. प्रयत्न तर चांगला केला होता. 100% नक्कीच प्रयत्न एफर्ट आपल्याला पाहायला मिळत होता. दरम्यान वेळ होती फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची आणि 2 धावने संघाची धावसंख्या धावफलक 25 धावा. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. SK स्पोर्ट्स महागिरी संघाला 45 धावांचं लक्ष्य आहे. नितीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज इमरोज, ज्याचे बॅट बंधून सुरुवातीला 2 चौकार देखील सलगचे पाहायला मिळाले होते. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावा आणि 2 धावेने या धावसंख्या 27. नितीन वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटकात आलतोय. रिव्हर्स फटका अगोदरच तयार होता. या फटक्यासाठी चेंडूला फेकून दिलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून सीमा पार षटकार. बॅट बदलून षटकाराने संघाची धावसंख्या मोसरणे मारते. यावेळी मात्र स्वेर चेंडू आउटसाइड ऑफस्टोमा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा भरकटतोय. या पंचांचे सर वाईट. संघाची धावसंख्या 34 धावा. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे केला देखील जातोय. छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉर्ट कव्हर रिझनकडे 1 धावेसाठी. तर तीन षटकांची समाप्त झाली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर SK स्पोर्ट्स महागिरी संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावर 35 धावा. इथून 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये या 10 धावांची आवश्यकता आहे. पंच षटक समाप्त झालेला आहे का? पंच तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे SK स्पोर्ट्स महागिरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हे षटक निर्णायक षटक असणार आहे. जर कासाडोली संघाकडून शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जायचा असेल तर या षटकामध्ये या धावांवर कंट्रोल ठेवावा लागेल. कारण 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आयुब शेख ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने विकेट देखील प्राप्त केलं, तर 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आपल्या कोट्यातील शेवटचं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. आयुब शेख राटा मोर द स्टंप. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 35 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आयुब सामना करेल फलंदाज इमरोज. मेट्स वर्सेस वाईस अशी लढत पाहायला मिळते. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय पाहावं लागेल. झेल ड्रॉप केला गेलेला आहे.
फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय, मात्र जीवदान मिळतोय फलंदाज इम्रोज या फलंदाजाला. आणि जीवदान कदाचित मागणं ठरू शकेल, कारण क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. इथे मात्र नक्कीच झेल सोडला गेलेला आहे. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय याचं उत्तर नक्कीच या सामन्यानंतरच मिळेल. मात्र इम्रोज याला अशा प्रकारे जीवदान देणं मागणं ठरवू शकतं या प्रिन्स 11 कासाडोली या संघाला. आणि आतापर्यंत 2 जीवदान नक्कीच दिले गेलेले आहेत. कन्यादान चांगलं असतं, रक्तदानही चांगलं असतं, मात्र हे जीवदान चांगलं नसतं, आणि खास करून क्रिकेटमध्ये. नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजय संघ विपक्ष राम 11 सावले या 2 संघामध्ये असणार आहे. तर टॉस बॉक्स मध्ये राम 11 सावले संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना या सामन्यातील विजय संघ विपक्ष राम 11 सावले या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. आयुब शेख इथे मात्र छोट्या बॅकअपचा वापर करण्याचा फलंदाजाला मजबूर केलं होतं. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मानस होतं, धाडस तिथं केलं जात नाही. एक सिंगल रन्स इथे मात्र पूर्ण केले जाते, कारण या अगोदरच रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आणि दुधाने भाजल्यानंतर ताकी आता मात्र फुंकर मारून प्यावं लागेल हे ठाऊक आहे मागे संघाच्या फलंदाजांना. आयुब शेख गोलंदाजी ट्रॅकवर सरळ बॅटने हा फटका केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षण तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ रिझनला तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती, ते धाव फलकावर 38 धावा. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग SK स्पोर्ट्स महागिरी संघ करतोय. आयुब शेख गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. अंतिम क्षणी या बॅटचा फेस खोलून हा फटका केला होता सिंगल साठी. धावसंख्या 39, 39 धावा, आणि इथून अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे या SK स्पोर्ट्स महागिरी संघाला सामना जिंकण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच SK स्पोर्ट्स महागिरी संघ पाहतो. इथून जर तुलना केली तर महागिरी संघाचं पाड थोडस जड आहे, कारण सोपं समीकरण आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे आणि अतुलची विकेट इथे मात्र प्राप्त करताना आयुब शेख गोलंदाज. चार षटकांची समाप्त झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर SK स्पोर्ट्स महागिरी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ते 39 धावांनी. आता मात्र समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपण पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष राम 11 सावले, आणि त्यानंतर मित्रांनो आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळाला. RK बिल्डर्स टेंबवली विपक्ष जयबजरंग भावाले बी. एका बाजूला सुरोज केने तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील. त्यानंतर आणखीन एक मोठा सामना सुदेश 11 5151 खार्डे विपक्ष विघ्नेश 11 खारबाव, आणि त्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामेदगर जो गेल्या वर्षीच्या स्पर्धेमधील उपविजेता संघ राहिलेला आहे विपक्ष जय धारावी नवघर भाईंदर. या 2 संघांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. म्हणजे 100 बढ़कर 1 सामने आणि 100 बढ़कर 1 खेळाडू आज आपल्याला मानकुली मैदानावर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. प्रेमनाथजी माली देखील या स्पर्धेचा मनमरुद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यापीटायझर विराजमान सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. हा सामना जर प्रिन्स 11 कासारडोली संघाला जिंकायचा असेल तर मॅजिक बॉलिंग जादुई गोलंदाजी हाताळावी लागेल. गोलू 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे.
गोलू राईट अमोर द स्टंप. इथे या कव्हर रिजन मध्ये चेंडू टोललाय सिंगल साठी. पुन्हा एकदा या चेंडू नंतर इक्वेशन बदलत आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय फ्रेंड्स 11 कासारवडली विपक्ष एसके स्पोर्ट्स महागिरी या दोन संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी गोलू याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. न्यू बॅटर आहेच. इथे देखील चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो अपूर्ण देखील केला जातोय. सिंगल वर भर दिला जातोय कारण आपण पाहतोय खरं तर प्रति चेंडू मागे सिंगलचीच आवश्यकता आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे या धावात कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. स्विंग अँड मिस चांगला चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही हे दाखवून देताना गोलू हा गोलंदाज गोलू होणार नाही नक्कीच कारण आपण पाहतोय या अतिशय चांगला चेंडू त्याने हाताळलेला आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. येलो मात्र फुलटा चेंडू सुरेख झेल तिथे पकडला जातोय आणि फलंदाज जावे लागेल डकॉटच्या आश्रयाला. फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. व्हॉट अ कॅच. झाला 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर सोहम. इथे मात्र दिशा भडकवतोय या पंचांचा वाटचा इशारा. अव्वांतर धाव वाटच्या रूपाने धावप्लॅग मध्ये जोडली जाईल. डॅश फक्त बिमर साठी नक्कीच दिला जाईल. याची खेळणारे सर्व संघ नोंद घ्यायचे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही कारण पंच सांगत आहेत. पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे प्रिन्स 11 कासारवडले या संघाने. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय प्रिन्स 11 कासारवडले विपक्ष एसके स्पोर्ट्स महागिरी या दोन संघामध्ये अंतिम टप्प्यामध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे आणि रंगतदार स्थितीमध्ये देखील हा सामना येऊन ठेपलेला आहे.
कारण शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. चला गेम स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. हेलो मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल दे तिथे मात्र ड्रॉप. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतायत. हाफ अँड टफ चान्स होती खरं तर, मात्र झेल ड्रॉप केला गेलेला आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत महागिरी संघाच्या फलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. त्या बाद 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी, म्हणजे ही 1 धाव कंपल्सरी करावीच लागेल SK स्पोर्ट्स महागिरी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय महागिरी आणि कासरवली या 2 संघामध्ये. जिद्दी क्रिकेट देखील पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू. आता मात्र ही लढाई वडवली कासरवली विपक्ष महागिरी नव्हे तर आता मात्र गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशी पाहायला मिळते. सोहम विपक्ष गोलू अशी लढत म्हटलं तर वावगा ठरणार नाही. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. या चेंडू मध्ये दडलंय या सामन्याचा रिझल्ट. व्हॉट अ मॅच. निर्धाव चेंडू की मात्र 1 धाव करून हा सामना महागिरी संघ जिंकेल असे समीकरण कधी कधी नक्कीच फलंदाजा द्विधा मस्तीमध्ये देखील टाकतात. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. शेजारी वाढलेत अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण बघतोय. सुरगे कबीर निर्मल स्मृती चषकामधील ये तो झाके अभी बहुत कुछ बाकी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. नक्कीच दडपण फलंदाजावर असणार आणि तेवढंच दडपण गोलंदाजावर देखील असणार आहे. दोन्ही संघाच्या नक्कीच समर्थकांना एक सूचना केली जाईल. ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल नक्कीच त्यांनी आता डोळे मिटून घ्यावे. हा सामना पाहू नये कारण 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एका बाजूला वासा वडवली तर दुसऱ्या बाजूला महागारी. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडलं तिथं पाहावं लागेल. तिसऱ्या पंचाची मदत सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच हा अपील केला गेलेला आहे. सामन्याचा निकाल आता मत थर्ड अंपायर देतील. अगदी सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल असणार आहे. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर काय घडलं हे पाहावं लागेल. 12 मॅन विनंती असेल की आपण नक्कीच कंट्रोल रूम मध्ये जायचं नाही. सावळे संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. राम 11 सावळे कारण या सामन्यामध्ये विजय संघ विपक्ष राम 11 सावळे ही पुढील लढत पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर घडलंय काय पाहावं लागेल. कुठला संघ किनाऱ्यावर लढतो आणि फलंदाज बाद सामना जिंकले. प्रिन्स 11 कासाडोले संघाने किनाऱ्यावर